तुम्ही कुठे निघालात? नाही म्हणजे बाहेर जाणार असाल तर न्याहारी करून जा. काही खावंसं वाटत नाही आम्हाला. काय झालं? कालपासून तुम्ही जरा अस्वस्थ दिसताय. काल परत आल्यानंतर तू आम्हाला जे काही सांगितलंस, रात्रभर आम्ही त्याचाच विचार करत होतो. तुळजादेवी वाढत नाही, पण त्यांची शक्ती तिथे जाणवतीये, हेच ना? होय, काल आम्हाला देखील त्यांची शक्ती जाणवली, परंतु नेहमीसारखी नाही. म्हणजे शक्ती तीच होती, परंतु तिची जाणीव मात्र वेगळी होती. जणू तुळजा आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत. याचा संबंध त्या लहान मुलीशी असू शकतो का, जिने तुळजादेवींच्या आसनावर बसून नागपंचमीची कथा सांगितली? कदाचित हो, आणि म्हणूनच आम्हाला देखील त्या मुलीला भेटायचं आहे. पण त्या मुलीत असं काय विशेष आहे? तुळजा ही निसर्गाशी जोडलेली शक्ती आहे, आणि तिचंच एक रूप म्हणजे शाकंभरी. श्रावण हा निसर्गाच्या परिवर्तनाचा काळ आहे, आणि अशा वेळी तुळजाच्या अस्तित्वात हा बदल का घडत आहे हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटतंय का त्या मुलीचा आणि तुळजादेवींचा या बदलाशी काही संबंध आहे? जोपर्यंत आम्ही त्या मुलीला भेटत नाही तोवर आम्हाला देखील याचं उत्तर मिळणार नाही. मग मी पण येते तुमच्या सोबत. नाही पण वंचिका, हे कार्य आम्हाला स्वतः करायचं आहे. तुळजाचं या लीलेमागचं सत्य आम्हाला शोधायचं आहे, आणि तसंही हा शिव आणि शक्तीमधला संवाद आहे, तो आम्हा दोघांनाच पूर्ण करू दे. तुळजादेवी, तुम्ही काय करताय? तुमच्या मनात नेमकं काय आहे हे मला कळत नाही, पण ह्याची जाणीव नक्की झाली की काहीतरी मोठं घडणार. तुमच्या अस्तित्वाची चाहूल महादेवांना लागली. तुम्ही कुठल्या तरी मोठ्या लीलेची सुरुवात करताय, पण त्याचा शेवट काय असणार आहे हे मला जाणून घ्यायचंय. हो मी. तू मार चेंडू, मी आहे तुझ्यासोबत. पण तू कोण आहेस? मी तुझी सखी आहे समज, तुला मदत करायला आलीये. पण मला भीती वाटते. भीती वाटते म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो. चल मार. मी तुझा हात धरते, तू उजव्या हाताने चेंडू मार. आणि पुन्हा माझा नेम चुकला तर? यावेळी नाही चुकणार, माझ्यावर विश्वास ठेव. हा, बघू काय होतंय ते. अरे, असं कसं आलं? आता हिला चिडवायचं नाही, नाहीतर काय करशील ग? नाहीतर माझ्याशी गाठ आहे. हा, ठीक आहे ठीक आहे, चला रे, पोरींच्या नादाला लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद कशासाठी? तू माझी साथ दिलीस म्हणून तर मी जिंकले. मी धरलेला हात कधीच सोडत नाही. मी धरलेला भक्तांचा हात कधीच सोडत नाही. काय म्हणालीस? काय नाही, हेच की मी आजपासून तुझ्या सोबत असणार. वा, लय भारी उत्तर दिलं त्या पोरांना.
तुम्ही कोण? मॅम महादू तुम्हाला मी आधी कधी पाहिलं नाही. ते आपलं अगं हा महादू आहे, नवीनच आलाय गावात. माझ्या घरात राहतो, पण हा कधी घराच्या बाहेर पडतच नाही. तरीच म्हणजे थोडं घराच्या बाहेर निघत जा की. आम्हा पोरांकडे बघा, आम्ही तर वाटच बघत असतो बाहेर जायची. हो ना अभि? हो. चल आता निघूया. चल. हीच ती ऊर्जा. कालपासून ज्या शक्तीची जाणीव आम्हाला होत आहे तीच शक्ती या मुलीतून जाणवते. हा केवळ योगायोग नाही, हे मुलगीच तुळजा तर नाही, आम्हाला तिचा पाठलाग करायलाच हवा. तिच्याबद्दलचे सत्य आता जाणून घ्यायलाच हवे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आणखी एक पाऊल आणि ही माझ्या मार्गात राहणार नाही. थोडक्यात वाचलीस. आता मला कोणीही थांबवू शकत नाही. तर हीच ती पोथी. असुर सम्राज्ञींनी सांगितल्याप्रमाणेच आता मला करायचं आहे. त्यानंतर स्पष्ट होईल की तुळजा खरोखरच तुळजापुरात आहे की तिने आपल्याला भ्रमात टाकलं. आज सत्य समोर येणार.